वसा जनसेवेचा. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील वृद्ध कलावंत आणि वारकऱ्यांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी. प्रत्येक जिल्ह्यात मानधन समितीची स्थापना करून वृद्ध कलावंत वारकऱ्यांना दिलासा आधार देण्याचे कार्य त्वरित सुरू करावे. वारकरी धर्म परिषदेच्या वतीने लोकशाही मार्गाने वारंवार सदर मागणी शासन प्रशासन दरबारी करण्यात आली, परंतु अद्याप नववर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही सदर समित्या कार्यान्वित करण्यात आल्या नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित समित्यांची स्थापना करावी, अन्यथा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वासुदेव महाराज शास्त्री यांनी दिला आहे. वारकरी धर्म परिषद बुलढाणा जिल्ह्याद्वारा नांदुरा खुर्द येथे 2 ऑगस्टला एक दिवसीय वारकरी संवाद मेळाव्याचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी संस्थानमध्ये करण्यात आले होते. यावेळी समारोपीय सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी धर्मभूषण वासुदेव महाराज शास्त्री यांनी उपरोक्त मत व्यक्त करीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेत तर राष्ट्रीय महासचिव हरिभक्त पारायण प्रबोधनकार सतीशचंद्र रोठे पाटील, हरिभक्त पारायण रामभाऊ महाराज झांबरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, जिल्हा सचिव नंदकिशोर निमकर्डे, शेख युनुस सर्वश्री, हरिभक्त पारायण मनोहर कोल्हे, गजानन पाटील, सौ मंदाताई सोनटक्के, नंदाबाई सोनोने, सौ सुनंदा घाडकी, उमाळेताई, सौ गंगाताई आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोपीय सत्रात संवाद परिषदेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी समयोचित मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन नंदकिशोर निमकर्डे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे यांनी व्यक्त केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी वारकरी धर्म परिषद आणि विविध भजनी मंडळांनी अथक परिश्रम घेतले. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.